हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण इडली रव्यापासून इडली तयार करून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण इडली रव्यापासून इडली तयार करून घेणार आहोत. तर पहा, इथे मी पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथे मी इडली रवा करण्यासाठी मी अर्धा किलो इथे मी इडली रवा घेतलेला आहे. तर पहा, आपल्याला जर इडली रवा करायचा असेल तर पाव किलो उडदाची डाळ आणि त्याप्रमाणे इथे मी अर्धा किलो मी इडली रवा घेतलेला आहे. तर आपल्याला असंच प्रमाण घ्यायचं आहे. तर पहा, ही जी उडदाची डाळ आहे ना, ही उडदाची डाळ एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ ही उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे. कारण ह्या उडदाच्या डाळीमध्ये जो सफेदपणा आहे, का जी सफेद पावडर आहे ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे. त्यानंतर पुन्हा या डाळीमध्ये चांगलं पाणी ॲड करून याच्यावरती झाकण ठेवून आपण 3 तास ही उडदाची डाळ आपण भिजत ठेवणार आहोत. तर पहा, इथे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे आपल्याला अर्धा किलो इडली रवा घ्यायचा आहे. आता हा जो इडली रवा आहे तर हा इडली रवा तांदळापासून बनतो. खूप जणांना प्रश्न पडला असेल की इडली रवा म्हणजे काय असतो? तर पहा, आपला जो रवा असतो, आपण त्याला सुजी बोलतो, तर तो हा रवा नाही आहे. तर आपले जे तांदूळ असतात ना, त्या तांदळापासूनच हा इडली रवा तयार केला जातो. अगदी भरड असतो, म्हणजे आपला जो जाड रवा असतो ना, त्याच्यापेक्षा थोडा मोठा. याला इडली रवा असं बोलतात. तांदळापासूनच हा इडली रवा तयार केला जातो. अगदी भरड खास करून इडली करण्यासाठी. आणि खूप जणं इडली करण्यासाठी इडली रव्याचासुद्धा वापर करतात. तर पहा, हा इडली रवा तुम्हाला बघायला भेटत असेल. तर पहा, अशा पद्धतीने हा इडली रवा दिसतो. पूर्ण तांदळासारखाच दिसतो हा, फक्त बारीक तुकडा एकदम भरड असा. तर पहा, आता हा जो इडली रवा आहे ना, हा इडली रवासुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर त्याचं जे वरचं पाणी आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्या इडली रव्यामध्ये पाणी ॲड करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तो इडली रवा साईडला भिजत ठेवायचा आहे 1 ते 1.5 तास. तर पहा, हा जो इडली रवा आहे, तर या इडली रव्यामध्ये आपण पाणी ॲड करून धुवून का घेणार आहोत? कारण या रव्यामध्ये समजा काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. म्हणून आपण एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्याचं वरचं पाणी काढायचं आहे आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे. आता पहा, हा जो इडली रवा आहे, हा पाणी पूर्णपणे सोक करून घेतो. आता मी याच्यामध्ये चांगलं पाणी ॲड केलेलं आहे दुसऱ्यांदा. याच्यावरती मी झाकण ठेवून देईल आणि जेव्हाही आपण 1.5 तासानंतर जेव्हा आपण बघायला जाऊ ना, तेव्हा तुम्हाला त्या इडली रव्यामध्ये पाणी अजिबात दिसणार नाही. तर हा इडली रवा पाणी पूर्णपणे ऑब्झर्व करून घेतो किंवा सोक करून घेतो, म्हणजे पूर्णपणे पाणी खेचून घेतो आणि पूर्ण बऱ्यापैकी आपला हा जो इडली रवा आहे ना, तो बऱ्यापैकी असा ना फुललेला असेल. तर तुम्ही इथे पाहू शकतात, इथे आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी वरती दिसत नाही आहे. आपण झाकण लावून हा इडली रवा असाच आपण साईडला ठेवून घेऊया. कारण मी 1.5 तास हा इडली रवा पाण्यामध्ये मस्त भिजत ठेवला होता. पाणी अजिबात दिसत नाही आहे. तर चला आता एका साईडला आपली जी उडदाची डाळ आहे तीसुद्धा छान मस्त भिजलेली आहे. इथे 3 तास झालेले आहेत. 3 तासानंतर ही जी उडदाची डाळ आहे, ही उडदाची डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला इथे मी अजून एक गोष्ट सांगेल की इडली रवा करण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचा अजिबात जास्त वापर करायचा नाही. हां, डाळ ग्राइंड करताना पूर्ण डाळ बुडेपर्यंत तुम्ही पाणी ॲड करा. छान मस्त याची पेस्ट, म्हणजे छान मस्त याची या डाळीपासून मस्त असं याचं बॅटर तयार करून घ्या आणि त्या बॅटरमध्येच आपल्याला इडली रवा भिजत ठेवायचा आहे. आणि पहा,
अगदी घट्ट असं आपलं बॅटर तयार करून ते भिजत ठेवायचं आहे. आणि इडली रवा करताना ही खूप म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा इथे मी डाळ छान मस्त अशी दळून घेतलेली आहे. आता मी हे जे बॅटर आहे मी या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि या डब्यातच मी हे इडलीचं जे पीठ आहे ते भिजत ठेवणार आहे. इथे आपली डाळ छान अशी एकदम बारीक आणि फाईन ग्राइंड करून झालेली आहे. आता पहा याच्यामध्ये आपण इडली रवा ट्रान्सफर करून घेणार आहोत. पूर्णपणे इडली रवा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इडली रवा जेव्हा तुम्ही या बॅटरमध्ये ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला समजा हे जे बॅटर खूपच घट्ट वाटत असेल ना, तर फक्त अगदी पाव ग्लास पाणी ॲड करा. याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी अजिबात ॲड करू नका. कारण हे जे आपण जेव्हा इडली रव्यापासून इडली तयार करतो ना, तेव्हा हे जे बॅटर आहे ना, हे अगदी घट्टच ठेवायचं आहे आपल्याला. जास्त पातळ अजिबात करायचं नाही. जर तुम्ही या इडली रव्याचं बॅटरचं समजा मी जास्त पातळ केलं तर इडल्या व्यवस्थित होत नाही. त्या स्टीमसुद्धा होत नाही. अगदी असं म्हणजे ना तुम्हाला एकदम पाण्यासारखी इडली लागेल. आतमध्ये ती व्यवस्थित अजिबात शिजणार नाही. म्हणून हे जे आपण जर रवा इडलीपासून जर इडली करत असू तर आपल्याला अशाच पद्धतीने घट्ट बॅटर ठेवायचं आहे. जास्त पाणी अजिबात ॲड करायचं नाही. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. तर पहा इथे आपलं मस्त बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे या डब्याला आणि रूम टेम्परेचरमध्ये मी पूर्ण रात्रभर हा डबा रूम टेम्परेचरमध्ये ठेवणार आहे. तर उद्या सकाळी आपण रवा इडलीपासून इडली तयार करायला घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकतात की बऱ्यापैकी असं इडलीचं पीठ आलेलं आहे आणि बऱ्यापैकी ना पीठ ओतू गेलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल डब्याच्या साईडला पूर्ण अगदी झाकण उघडून पीठ असं बाहेर आलं होतं. आणि मी नेहमी या डब्याखाली अशी मोठी प्लेट ठेवते, जेणेकरून जरी पीठ जास्त जरी आलं तर त्या प्लेटमध्ये ते पडतं. आणि पहा जे एक्स्ट्रा पीठ होतं ना, ते मी एका बाजूला जे छोटंसं पातेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर पहा आपलं पीठ छान मस्त असं आलेलं आहे. आतासुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं. या जाड बॅटरपासूनच आपल्याला स्टीम इडली तयार करून घ्यायची आहे आणि ह्या जाड बॅटरपासूनच आपली स्पॉन्जी अशी इडली तयार होणार आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. छान मस्त हे जे बॅटर आहे एकाच डायरेक्शनमध्ये मस्त आपल्याला घोटून घ्यायचं आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे बॅटर आहे आपण ट्रान्सफर करून घेऊया ज्या इडलीच्या प्लेट्स असतात त्या. तर पहा मी काय केलेलं आहे, इडलीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. मीडियम गॅसवरती मी हे पाणी गरम करून गरम करून घेणार आहे. तर चला एकीकडे पाणी गरम होतं आहे, तर आता आपण पटापट या ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत याच्यामध्ये आपण छान मस्त बॅटर ट्रान्सफर करून घेऊया. तर तुम्ही बघू शकतात की मी इथे या प्लेटमध्ये सिलिकॉन ॲड केलेलं आहे. मला या सिलिकॉनमुळे ना खूप मदत होते. एवढंच सांगते की ना या इडल्या आहेत ना या छान मस्त स्टीम झाल्यानंतर या पटापट निघतात आणि कुठेही बॅटर चिटकत नाही आणि घासताना जो वेळ जातो ना तो अजिबात जात नाही. तर आणि सिलिकॉन असं आहे ना की या सिलिकॉनला आपण स्टीम इडलीसुद्धा लागत नाही, छान व्यवस्थित निघते. तर पहा मी अशाच पद्धतीने या प्लेटमध्ये हे बॅटर मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तर आपण ह्या ज्या प्लेट आहेत अशा पद्धतीने आपण या भांड्यामध्ये ठेवून घेऊया आणि छान मस्त 15 मिनटं आपण 15 मिनटं आपण ह्या इडल्या स्टीम करून घेणार आहोत. बघा 10 मिनटामध्येच इडल्या स्टीम होतात, पण कुठेतरी मनामध्ये भीती असते की या इडल्या कच्च्या राहू नये म्हणून 15 मिनटं
आपल्याला स्टीम द्यायची आहे. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चटणी करण्यासाठी. त्याचबरोबर इथे मी आलं, लसूण, मिरची, इथे मी एकच मिरची घेतलेली आहे, तीसुद्धा कमी तिखट. त्याचबरोबर मी एक कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर बघा ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची, एक कांदा, कढीपत्ता आणि इथे ना वरतून मी लाल तिखट आणि ना चवीनुसार म्हणजे फक्त पावच चमचा मीठ ॲड करायचं आहे, जास्त मीठ ॲड करू नका. आणि छान मस्त पाव ग्लास भरून पाणी ॲड करूया आणि मस्त याची चटणी वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे आपली चटणी तयार झालेली आहे. इथे मी या चटणीला जिरा राईचा तडका दिलेला आहे आणि चटणी करताना एक लक्षात ठेवा, मिठाचं ना प्रमाण थोडं कमी ठेवा. चटणी वाटल्यानंतर ज्या तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करतात ना थोडंसं, ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर ही चटणी टेस्ट करून पहा. जर तुम्हाला याच्यामध्ये मीठ कमी वाटलं तर वरतून टाका. नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण ना चटणी ग्राइंड करताना मीठ टाकतो, पण मग ते जास्त झालं की ती चटणी खारट लागते. म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. तर पहा इथे मी इडल्या स्टीम करून घेतलेल्या आहेत. या 15 मिनटानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या काढायच्या आहेत आणि आपल्याला 10 मिनटं किंवा 5 मिनटं या इडल्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपल्याला या सिलिकॉनमधून ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकतात सिलिकॉनलासुद्धा इडलीचं काहीही एक दाणाही चिटकलेला नाही आणि सिलिकॉनमध्ये छान अशा पद्धतीने या इडल्यासुद्धा स्टीम होतात. 1.5 वर्ष झालं मी हे सिलिकॉन वापरते. तर पहा इथे आपल्या इडल्यासुद्धा छान मस्त तयार झालेल्या आहेत, अगदी स्पॉन्जी अशा. तर पहा, चला आपण आता ह्या ज्या इडल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये छान मस्त ट्रान्सफर करून घेऊया आणि पहा मी जी चटणी केलेली आहे ती चटणी नक्की ट्राय करून पहा. ती चटणी इडलीसोबत एकच नंबर लागते. चटणी करताना त्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेली आहे, कारण मला लाल चटणी खूप आवडते. म्हणून तुम्ही लाल तिखटऐवजी तुम्ही मिरची ॲड करू शकता. मी फक्त कमी तिखट एकच मिरची ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली इडली छान मस्त दाणेदार आणि स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने इडली रव्यापासून अशा पद्धतीने इडली नक्कीच ट्राय करून पहा. चवीला मात्र एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते.